शिमगाठी। काय गो माई, ही चित्र अजून कशी नाही आली? अगं येईल, मनोज बरोबर गेले ना, मग वेळ लागेलच। हो मग? हो मग काय, अगं एकतर कित्येक दिवसांनी गेलेत दोघच जण बाहेर, मग जरा बोलत बसले असतील। नाहीतर आपल्या घरात आपल्या सगळ्यांमध्ये कुठे संधी मिळाली त्यांना बोलायला, काही नाही का? मग आणि अगं इथे भेटले असते तर भांडणच केलं असतं, त्याच्यापेक्षा इतक्या दिवसांनी इतक्या विरहानंतर ते भेटलेत ना, आणि आपल्यामध्ये राहून आपल्या सगळ्यांचे स्वभाव बघून त्याच्यात ते काहीतरी बदल झालाच असेल ना। बरोबर आहे माई तुझं। मग कधी कधी ना विनाकारणच ना प्रश्न खूप मोठा होऊन जातो, पण अगदी साध्या सोप्या उपायांनी तो आटोक्यात सुद्धा येतो। चित्रा आणि मनोजच्या बाबतीत सुद्धा असंच होऊ दे म्हणजे झालं। बघ आली ना, या। अगं काय ग, तुला चित्रा आत्या आणणार होती, तू या दोघांबरोबर कशी काय आलीस? आणि चित्रा मनोज कुठे? मी चित्रा ताईला तुला आणायला पाठवलं होतं। अगं तेच आले होते ग, पण मध्ये गार्डन लागतं ना, मग मनोज दादा म्हणाला की आपण तिकडे जाऊ, आणि त्यांनी मला आईस्क्रीम पण घेऊन दिलं। त्याने दिलं का तू मागितलं? मी कशाला मागू, त्यानेच दिलं मला, आणि माझ्यासाठी नाही काही, स्वतःसाठी आणि चित्राताईसाठी पण घेतलं। हो वा। आणि मग हे दोघं तुला कुठे भेटले? ते ना, ते कुल्फी खायला आले होते आणि मी आईस्क्रीम खाल्लं। लबाड कुठले काय ग मेघना, एक एकटे खाता काय कुल्फी? हा, आणि हे आले आईस्क्रीम वाले। हा, बघितलंस ना माई, सगळेजण आईस्क्रीम आणि कुल्फी खाऊन आलेत। आदित्य, आज रात्री जर कुल्फी आणली नाहीस ना तू, तर मग देईन अशी तुला। ते माई सांग ना हिला। हे वा, अहो मी आणून देईन ना। अरे वा, छान छान। आता जावई आपल्याला ट्रीट देणार आहे म्हणजे त्या कुल्फीची गोडी काहीतरी वेगळीच असणार ना, काय ग चित्रा? हा, ऐकून खूप बरं वाटलं बरं का मनोज। त्याला बोलू, हाक मार त्याला, बोलव जेवायला। मनोज, जेवायला चल। हो का? बस। अरे सुरू कर ना। हो, मला थोडं अवघडल्यासारखं होतंय। अरे हो, तुला एकट्याने जेवायची सवय नाही का? ठीक आहे, कधीतरी सगळ्यांबरोबर। आणि काय आपल्या आवडीची भाजी असेल, आवडीचे पदार्थ असतील की बाकी सगळ्याचा विसर पडतो। तर सुरू कर। अरे वा, कच्च्या केळ्याची भाजी खूप वर्षांना खातोय मी, मला खूप आवडते। आवडते ना, मग मार आडवा हात, चल सुरू कर। वा, सोलकढी पण आहे। तुम्हाला सांगतो, किती किती दिवसांनी हा मेनू पाहतोय मी।
पाणी पाणी घे. अरे मी ओके, तुम्ही जेवा ना. नक्की ना? हो. ओके. भाजी इतकी मस्त झाली ना की मध्ये 1 मिनिट थांबणं पण मला जड गेलं. भाजी आणि सोलकढी खास चित्रानं केली आहे. नाही ते म्हणजे मी काय रे, चित्रांनी केलं हे कळल्यावर खाणार नव्हतंस की काय? नाही म्हणजे मला गंमत करतोय. अहो नाही. मी झोपतो खाली, तू झोप सोफ्यावर. अरे नाही नाही हरकत नाही, मी खाली झोपतो ना. अरे नाही नाही, बाकी काही कारण नाहीये. माझी उंची जरा आड येते, माझे पाय मावत नाहीत सोफ्यावर. ओके ओके चल, गुड नाईट. गुड नाईट. काय रे, काय प्रॉब्लेम आहे काय? नाही प्रॉब्लेम नाही आहे. ऍक्च्युली मला रात्री वाचायची सवय आहे, मग थोडा वेळ तरी. अरे नो प्रॉब्लेम, गो अहेड. मला पण 1-2 फोन करायचे पडल्या पडल्या. तुझं झालं की लाईट बंद करशील ना? नाही तर राहू दे, मी झोपतोच. तू लाईट्स बंद करून टाक. हा पक्का? हो. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. अरे काय झोपायचं नाहीये का तुला? उद्या सुट्टी आहे मला, कळलं ना मॅडम? त्याच्यामुळे मी आज रात्री जागू शकतो.
प्रेमातल्या या छोट्या छोट्या गमती जमती मी कधीच अनुभवल्या नाही. हे दोघे लहान मुलांसारखे एक्साइट होऊन गप्पा मारतायत. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडतोय. करू का मी पण चित्राला फोन? या नजरेतून मी आयुष्याकडे, प्रेमाकडे कधीच पाहिलं नव्हतं. चित्रा त्यावेळी किती आनंदानं आली होती, फुलं घेऊन, कॅन्डल्स घेऊन. आणि मला वाटलं आदित्यने सांगितलं म्हणून. नाही, या दोघांकडे पाहून तिलाही रोमॅन्टिक वाटलं असेल. तेव्हा मला ते सगळं फिल्मी वाटलं होतं, पण गंमत असेल ना तसं प्रत्यक्ष जगण्यात. आता आम्ही परत जाऊ ना त्यावेळी, म्हणजे मी करू का फोन मनोजला? विचारू त्याला झोप येते का? पण त्याला आवडेल का? काय पोरकटपणा आहेत असं म्हणाला मनोज तर. आदित्य, आदित्य रे उठ ना रे, उशीर झाला. आदित्य, मुलगा पण ना. आदित्य चल बरं, उशीर झाला, उठ बरं, उठ ना. झोपू दे ना यार मेघना, सुट्टीच्या दिवशी पण त्रास देतेस. अरे स्टुपिड, मला काय हाऊस आहे का तुला उठवायची? पण तो मनोज पण बाहेर हॉलमध्ये अजून झोपलाय. त्याला मी कसं उठवणार? त्याला उठवायचंय म्हणून तुला उठवते मी. एक काम कर, तू त्याला उठव आणि परत येऊन झोप. हा, अरे पण तू कशाला टेन्शन घेतेस? त्याची बायको उठवेल ना त्याला. तरी पण चल चल उठ बरं, उठ ना प्लीज. गुड बॉय, गुड बॉय. येप. अरे यार मेघना, हा मनोज एकदम नीट कसं काय वागायला लागलाय? मला तर काही टोटलच नाही लागत यार. मला वाटतंय खूप दिवस दूर राहिल्यामुळे त्यालाही चित्राची किंमत कळली असेल. पण स्वतःहून बोलणार कसं? अहंकार आडवा येतो ना. पण आता नानामाईच म्हणाले येऊन राहा, असं म्हटल्यावर पडत्या फळाची आज्ञा घेऊन आला तो. त्यालाही यायचंच होतं, फक्त स्ट्रॉंग निमित्त हवं होतं. शिवाय आपल्या घरातल्या वातावरणाचाही परिणाम झालाच असेल ना. हो ते आहेच. प्लस बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात डिवोर्स देणं वेगळं. एकत्र राहणं जमत नसेल तर वेगळं होण्याचा निर्णय घ्या, असं आपण म्हटलंय ना. त्या कल्पनेने भानावर आला असेल तो. आणि मेघना, शेवटी कितीही नाही म्हटलं तरी त्याचं प्रेम आहेच ग चित्रावर. बर चल चल उठव त्याला. मनोज, मनोज झोपेत किती निरागस दिसतोय हा. खूप जागेपणी असा का वागतो माझ्याशी?
मनोज मनोज अरे देसाईवाडीत आहोत आपण. मनोज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वरच्या बाथरूम मध्ये पाणी काढलंय आंघोळीसाठी तुला. लवकर आवरून चहा नाश्त्यासाठी खाली ये. हो येतो. ओए मॅडम 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 किधर जा रहे हो? अरे चहा नकोय का तुला? आणि भूक पण लागलीच असेल ना. हो ते सगळं हवंय मला. एक मिनिट हा. अरे काय काय ना ते माझं मी बघून चुपचाप इथे बसून अभ्यास करायचा आहे. अरे पण आदित्य. अरे पण वगैरे काही नाही. तुझा नाश्ता मी आणून देतो. चुपचाप बसा आणि अभ्यास करा. येस सर. मी बसेन चुपचाप. तुम्हीच बडबड कराल. आज सुट्टी आहे ना. त्यापेक्षा मी सांगते ते ऐका. काय यार मेघना हे करू नको ते करू नको मी सांगते ते आई. पण तुला ना शिकवण्याची फार हौस आहे. हो हो आहेच खरे. हे आदित्य खरोखरच मी परीक्षा संपली ना की लेक्चररशिप साठी अप्लाय करणार आहे. काय तू आणि लेक्चरर? का मला जमणार नाही असं वाटतंय तुला? तसं नाही ग. अगं चिमणी सारखी नाजूक नाजूक बोलतेस तू. मुलं ऐकणार आहेत का तुला? आणि आत्ताची कॉलेज मधली मुलं म्हणजे अतरंगीच असतात. जाऊ दे. अरे अरे यार आता लगेच रुसायला काय झालं? लेट देअर बी कम्प्लीट सायलेन्स इन द क्लासरूम. टुडेज टॉपिक इज इन्फ्लेशन. यार सॉलिड टेरर आहेस यार तू. आय मीन टीचर टीचर सॉरी सॉरी. यू बेटर बी. हे माहित नव्हतं मला. काय झालं? नाही काही नाही जरा गोंधळलोय मी. मला माहित नसलेलं आणखी काय काय येतंय तुला या कल्पनेने जरा गडबडलोय. पण मेघना लेक्चररशिप साठी एमफिल करावं लागतं. घेणार आहे मी ऍडमिशन. एकीकडे शिकणार एकीकडे शिकवणार. शिवाय छोट्या प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये ओरिएंटेशन देऊन ज्युनियर क्लासेस साठी घेतात लेक्चरर म्हणून. अच्छा म्हणजे हे पण ठरलंय का? नक्की काय काय करणार आहेस तू? म्हणजे एमफिल करणार, लेक्चररशिप करणार आणि ते डान्स क्लासेस करणार. अरे बापरे म्हणजे मला तू दिसणारच नाहीस बहुतेक. हो हो तू जसं काय दिसतोस मला सारखा तुझ्या कामांमधून. हे वेगळं. कसं काय? हे तू अभ्यास कर ना यार. मी आलोच. काय चित्रा जमतंय ना? का मिठाच्या ऐवजी साखर आणि साखरेच्या ऐवजी मीठ असं चाललंय? काय चाललंय? काय नाही अरे थोडी गंमत करत होतो चित्राची. अच्छा सर ये ना बस ना. चित्रा अगं काय केलंयस नाश्त्यासाठी? कोळाचे पोहे केलेत. कोणाचे? कोळाचे पोहे केलेत. नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण कधी खाल्ले नाहीयेत. कोळाचे पोहे. काय 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 चाललंय? नाना कोळाचे पोहे केलेत नाश्त्यासाठी. कधी खाल्ले नाही तो पण. कारण आधी केलेच नाहीत आपण. अरे कोकणातला खास पदार्थ आहे. अरे मला जाम आवडतो. अच्छा 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 वेंगुर्लेकर साहेबांसाठी केलेत. काय रे मनोज आम्ही असं ऐकलं होतं की तुम्हा दोघांमध्ये मोठं भांडण झालंय म्हणून.
पण इथे तर लाड चाललेले आहेत. नाही तसंच काही नाहीये. हो का चित्रा? हा म्हणतो तसंच काही नाहीये, काही लाडबीड चाललेलं नाहीये, तर नको देऊस त्याला पोहे. नाही नाही काय मनोज, काय तुझी एक परीक्षा घेऊ का? म्हणजे एवढे आवडतात ना कोळाचे पोहे, सांग बरं कसे करायचे. हा नाना तुमच्यासारखं त्यालाही स्वयंपाकातलं सगळं जमतं. हो का? अरे वा, म्हणजे काय 100 पैकी 50 मार्क इथेच मिळाले. हे असं नाही, पण सांग 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 कसे करायचे सांग. अहो सोपं आहे. कसं? कसं आहे, मस्तपैकी नारळाचं दूध काढायचं, छान दाट असलं पाहिजे. चिंचेचा कोळ करण्यासाठी तो पण असा दाट असला पाहिजे. मग त्यात गूळ घालायचा आणि मिरची कोथिंबीर वाटून लावायची. मग भिजवलेले पोहे त्यात मिक्स करायचे आणि वरून हिंग जिरं तूप अशी फोडणी द्यायची. तयार कोळ्याचे पोहे. आणि मग खायचे ना? अरे वा वा वा, तोंडाला पाणी सुटलंय. वा 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 चित्रा, वा. काय वेंगुर्ले साहेब, जमतंय ना?